सोडा काढा कपार काढू का पार बाहेर सोडा घुसायला जरा सोडा. ए आवर ना काय करावं का इथं होतं हो बार काय लाईटिंग लावा तोंड तोंड फिरायला भेटते ना बाहेर. दे ना जरा विळा वगैरे हो का विळा द्या विळा देऊ का थांबा पार काढू दे मला खुरपं दे पत्रा हे करायला डवचायला लागले इथं पायपांच्या मध्ये बसलेलं आहे ज्याला आपण धामण म्हणतो. धामण आहे उंदराच्या शोधामध्ये आपण जा आपली असं नाही पकड पत्रा काढायची तिघा द्या तिघा द्या कशा अडकले ते अहो मध्ये गेलो होतो भैया इथं होतं मारूच लागतो तर त्यानं मध्ये सरकलं पुन्हा मारावं म्हणून लागतो आम्ही मारायला जाऊ नका. कसं राहतं म्हणजे काय एक साप मारला त्या फरशीमध्ये गेलं तिकडून दुसरे सापाचे तिकडे मारल्यामुळं त्यांना कळते का रक्ताच्या वासाने नंतर कायदेशीर गुन्हा पण आहे साप मारणं. साप मारले अरे खतरनाक पण आहे. साधा गुन्हा नाही आधीच आहे भया फक्त आम्हाला म्हणजे लोकांना माहित नाही. माहिती नाही का ते कलम कोणची आहे त्याची 1972 कलम ख येते. होते का आता काय करावं म्हणलं मग ती जाऊन धुवू वाटला ना पुन्हा नंबर ठेवायचा तुमचा मित्राचा मग तीच पुन्हा ज्याला तिकडे सरकार मोठं आहे म्हणणार वडाचं बाहेर त्यानं पहिले सुरू बाहेर वडा मी बोललो होतो तेवढं बाहेर वडा त्यानं त्यानं मध्ये नेलं उडीत मला मध्ये वडा चिरकुटाने धरले ह्यानी तिथवर नेलं बडीत 5 नंबर वाघर आहे माझं. पण याला मला वेळ आहे कारण ट्रॅफिक कसं लागायले त्याला लागायचं वरी पत्र अडकले त्यानं वरच्या तिकडे हा तिथं अडकले पत्र्यात तोंड काढायला उभा आहे त्यानं तोंड तिथंच आहे बाहेर असं झालं सर. कृष्ण दरच होता इतकी मार्केट मध्ये होत ती सध्या बाईट झालेला आहे. ठीक आहे ना इथं आम्ही चालते चालते ना तुम्ही जाऊ का सगळे साप चालतात तर काही विषय असेल काही विषय असेल अडकलं म्हणू का मी धरत देऊ काय झालं धरल तर की मग काय केलं जावा तिकडून आता धरा त्याने आलेत आता धरा मग आले वडला तर धरा ती भैया काढायला बघलं ते पण चावल करायला म्हणून आम्ही हे करलो दाबून धरलं दुसरे त्याला पण बसले जरा असं जरा इथे आणा इकडे एक जण इकडे इकडे लाईट द्या मला. जाऊ तिकडे जाऊ का बोलू नका जास्त. पत्रा वडी वरी घ्यायचे का हो द्या म्हणा
मागं सर मागं तुम्ही ये मागा आता भैया मागं वरती आम्ही ओढायचं नाही बाया घुसलेला आहे मार लागला तिला का? मार लागलेला आहे का आलं बघा, हे झालं बघा. निघाले बाहेर त्याला, बरोबर. थांबा सर निवांत राहा तुम्ही काहीच करू नका हाताला चावायचं होतं तुमच्या. जाऊ द्या तसं काही नाही जखम झाल्या बिचाराला इकडे बघ. आम्हा बघतो मी इथं. आले बघा बाई थांबा थांबा बाहेरून रस्ता आहे इकडं कुठं पलीकडे ही नाही जायला भिताड आहे पलीकडे थंडीला जरा हे होतं तिला बाहेर येऊ बघा. पलीकडे भिताड आहे तर काय जाऊ का इकडे? चला 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 जावा तुम्ही या हो भैया मार लागला थोडा. ही काळा लवकरल्यामुळे थोडं मार लागला असेल पुढे सरकलं हाणला तो. त्याला करते ते. त्याला दुरुस्त होते का? नमस्कार मित्रांनो आपण एरियाचं नाव काय सर एरियाचं नाव काय हिऱ्या नाव सांग. रणराव पाटील हिऱ्याचं नाव. रणराव पाटील नगर येथे आलो आहोत आपलं म्हणजे हे जी गांधी नाका रोड आहे ना त्या रोडला आलो आहोत पत्र्याच्या बरोबर बदल्या बघायला धाबण बसली होती धामण तर त्याला पारानं पकडली होती त्यांनी त्यामुळे जरा त्याला जखमी झालेलं आहे तर आपण नंतर नाही जरा एक्सटर्नल थोडा मार लागलेला आहे असं आपण आता इथून रेस्क्यू करू आणि आपण हॉस्पिटल मध्ये त्याला घेऊन जाऊया जेणेकरून हा सापाचा जीव असेल तर हे घ्या ना भरणी वगैरे. भरणी का भरणी का भरणी भरणी घे का? मोठी काय बाहेर भेटा बिनविषारी साप आहे भैया बिनविषारी का? विशेष नसते बिनविषारी साप आहे दिसायला फक्त मोठा दिसतो पूर्ण बिनविषारी साप आहे आणि आपल्या घराकडे कसं फक्त 10 महिने उंदर खायचं बिनविषारी असतं सर बिनविषारी फक्त साईड मोठा दिसतो म्हणून भीती वाटते मला भीती वाटते तुम्हाला भीती वाटते? रंग आहे बुवा. मला धरून काढतो का? सर्व आता चालले ते. जाऊ ना गेली गो. असा मार लागलेला आहे याला होय? कसं गेली? होय बाई? कसं गेली? मला एवढंच दिसलं होतं एवढ्यावरच हा बघावं म्हणलं त्यांना माहित आहे कसं धरायचं कशाच्या याच्यामध्ये काय होतं काय होतं मध्ये? काही नाही डाळ आहे इकडे बघ उदबत्ती आण दोन तीन टिकर लागलेले पत्राचा हा मला माहित नाही. रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो आणि याला घेऊन जाऊया आपण पहिलं हॉस्पिटल कारण ह्याला खूप मार लागलेला त्याला पहिलं हॉस्पिटलची मित्रांनो काल आपण जे पत्र्याच्या शेडमध्ये जो धामण जाते साप पकडला होता जो जखमी होता तो सकाळी हॉस्पिटल घेऊन जाण्याच्या आधीच एक्सपायर झाला आहे त्या सापाला घेऊन आपण असं नेचरमध्ये आलो त्याला पुरण्यासाठी तरी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो कधी कुठे साप मारला असेल एकदा सहसा तुम्ही साप मारू नका जवळच्या सर्पमित्रालाच बोलून घ्या समजा कुठं साप मेलेला पण असेल कोण मारलेला पण असेल तर त्याला जमिनीत पुरून टाका जावं सर मित्रांनो खड्डा भरून आपण त्याला पुरत आहोत